नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या काही तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 16 आणि 17 एप्रिल 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी वादळी अवकाळी पावसाची शक्यता असून सोबत गारपीटचा अंदाजा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये मागील 24 तासात अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, काही ठिकाणी हलका मध्यम तर काही भागामध्ये जबरदस्त गारपीट बघायला मिळाले। तर आज तारीख 16 एप्रिल 2024। तर याही तारखेला महाराष्ट्रात कोणत्या वेळेला आणि कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार असून गारपीटची शक्यता देखील असेल। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया 16 आणि 17 एप्रिल 2024 या तारखेची। तर या तारखेला कोणत्या वेळेला आणि कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी अवकाळी पावसाचा जोर असून गारपीटची शक्यता देखील असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला 16 एप्रिल 2024 या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या तारखेला कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील राहील। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आसपासचा परिसर या भागाकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थितीत दुपारनंतर असून वादळी वाऱ्याची शक्यता आहे। पावसाचा जोर कमी राहील आणि भारताच्या पूर्व भागाकडे विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कोलकाता किनारपट्टीच्या भागात हलका पाऊस राहील। इतर भागात ढगाळ स्थिती राहील, जसे जगदलपूर, रामगुंडम, हैदराबाद इकडे ढगाळ स्थिती राहून वादळी वाऱ्याची शक्यता आहे। आणि गोरबा, राऊरकेला, रायपूर, कांतामाल, धनबाद इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। तसे दुपारनंतर महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणात बघायला मिळणार आहे। दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दुपारनंतर असणार आहे। गोवा राज्यात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि महापण, कुडल इकडे हलका पाऊस राहील। अंबोली, चांदगड आणि रामगड, धामणे, बेळगाव, बाजी, राणाकुंडे, कानापूर, नेटूर, गंजी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, पटेगाव, पोंडा, राधानगरी, कणकवली या भागात मध्यम हलका पाऊस राहील। आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी असून कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात खारेपटण, गगनबावडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून राजापूर, रायपटण, लांजा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम हलका पाऊस, विजांच्या कडकडाटाच राहील। बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखनजन, सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, कोयना, पटण, मेढा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। हेडवी, गुहागर आसपासचा परिसर हलका पाऊस राहील। कोयना, पटण, अरळ, अरवाडे, शिरशिंगे, लोटे, चिपळूण, वसटपोट, चाकदेव आणि दहागाव या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज असणार आहे। दापोली तसेच मंडणगड, घोगरे, पोलादपूर, महाबळेश्वरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। महाड, वर्धन, गोरेगाव, टाला, इंदापूर, पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, कोकण विभाग, रोहा, नागोठणा या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा इकडे अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। पुणे, अहमदनगरला दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील। पावसाचा जोर फारसा नाही। कोकण विभागातील कल्याण, डोंबिवली, रायगड, पालघर, नाशिकचा परिसर ढगाळ वातावरण राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तर पावसाची शक्यताही जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर, सरनसी, पिंपरी, काचूर
पाचोड इकडे हलका पाऊस राहील। तसे जालना जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे। जालना आणि सेवली इकडे हलका पाऊस राहील। देऊळगाव राजा, दाभाडी, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसे बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह राहील आणि जबरदस्त पावसाचा अंदाजा वाशिम जिल्ह्याकडे असणार आहे। वाशिम, रिताड, मंगळुरपे, कर्जना, खेडा, परतूर, महसूल इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भातील बुलढाणा, चिखली, केलवड आसपासचा परिसर इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ तसेच गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात पावसाचा अंदाजा दुपारनंतर कमी राहील। मात्र सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान या जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सायंकाळ नंतर आणि रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील? सोलापूर, सांगली, सातारा इकडे अंशतः ढगाळ चित्रण, पावसाचा जोर कमी राहील। वादळी वाऱ्याची शक्यता बघायला मिळणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर, ज्योतिबेल, किनी, कोडाली, परोळा, संगरूळ, मलकापूर तसेच इस्पोर्ली, कागल, राधानगरी, बिद्री, गगनबावडा या भागात मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा अंदाजा पुणे, लवासा, जिटे, खोपोली, कसमत, सासवड, जेजुरी इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। तर अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाजा जामखेड, मिरजगाव तसेच जळगाव इकडे हलका पाऊस राहील। काडाष्टेला जोरदार स्वरूपात राहील। अंबळनेर, भकूर, पाथर्डी, कुडगावलाई मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच राहुरी, श्रीरामपूरलाई आणि संगमनेरलाई हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी असणार आहे। तसे नाशिकच्याही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव, धरणगाव, एरंडळ, जामनेर, बडगाव, पाचोरा आणि रावेर या भागात हलक्या सरींचा अंदाज सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर, वैजापूर, श्रीरामपूर, राहुरी इकडे हलका पाऊस राहील आणि तसेच पैठण, धाकीपाल, दहेगावणे आसपासचा परिसर या भागात हलक्या पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्यात पावसाचा अंदाजा बीड, गेवराई, उमापूरला हलका मध्यम राहील। जालना जिल्ह्याकडे जालना, अंबड, काचोड, पाचोड तसेच देऊळगाव राजा, सिल्लोड आणि अनवा, अजंठा मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। लातूर आणि धाराशिवमध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर धाराशिवमध्ये धाराशिव, कामेगाव, बेंबली, कळंब, मासा, तारकेटबोम हलका पाऊस राहील। लातूर जिल्ह्यात लातूर, कोंडवाडा, औसा, खिंडोड, शिरवंतपाल, लातूर रोड मध्यम स्वरूपात राहील। आणि बीड जिल्ह्याकडे परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, धारूर, केज, वडवणी, तळेगाव, सिरसल, सोनपेठ या भागातही मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। वडुणा तसेच रावणकोला, उदगीर, मोरकी, हणेगाव, जकाल, अरोंदा आसपासचा परिसर या भागात हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। नांदेड भागाला आणि परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी, जरीबोरी, जिंतूर, पूर्णा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड भागाला मुखेड, पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद, हिमायतनगर, ढाकणी, मोरसुंदी जोरदार पावसाचा अंदाज राहील। हिंगोली, औंध, कळमनुरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिताड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुरपीर हलका मध्यम पाऊस राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोड, लोणार, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा तसेच खामगाव, शेवगाव, मलकापूरला हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातही या पावसाचा अंदाज असणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात नेर, लाडकेट, धारवा इकडे हलका पाऊस राहील आणि पांढरकवडा, गाटंची, करंजीलाही हलक्या सरींचा अंदाज असणार आहे। तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या तारखेला सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर 17 एप्रिल 2024च्या दुपारनंतर पावसाचा अंदाजा जास्त करून कोकण विभागामध्ये असणार आहे। जसे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नाशिक, मुंबई, पालघर, पुणे, अहमदनगर या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील मध्यम हलका पाऊस राहील। लातूर, बीड, नांदेड भागाला इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। जळगाव, धुळे, नंदुरबार अंशतः ढगाळीत राहील। पावसाचा जोर फारसा नाही। विदर्भाकडे दुपारनंतर जोर कमी बघायला मिळणार आहे।
तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। पुणे, अहमदनगरलाही मध्यम स्वरूपात राहील। नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला, परभणी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज असणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।